काय सांगाल? खरं तर आता अवघ्या काही दिवसांवर सर्वोदय शिक्षण संस्थेची निवडणूक जी आहे ती होऊ घातलेली आहे. या ठिकाणी राजकारण जे आहे ते तापल्याचं बघायला आपल्याला मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत. काय आपली प्रतिक्रिया? खरं पाहिलं तर लोकशाही पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे होतं. परंतु विरोधकांजवळ मुद्दे नसल्यामुळे काहीतरी बिनबुडाचे आरोप करून या सभासदांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक जिंकण्याचा विरोधक केविळवाणा प्रयत्न करीत आहेत. परंतु तसं पाहिलं तर सभासदांचा संपूर्ण पाठिंबा हा जिभाऊंच्या आणि अण्णासाहेबांच्या विचारसरणीला आणि त्यांच्या वारसदारांना असल्यामुळे निश्चितच स्मृती पॅनलचा विजय हा निश्चित सभासदांनी ठरवलेला आहे. एक सदस्य आहे संस्थेमध्ये त्यांचे असं म्हणणं आहे की माझं नाव जे आहे ते मृतांच्या यादीत त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. त्यांनी तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि निवडणुकीवर स्टे आणण्याची मागणी देखील केलेली आहे. काय आपली प्रतिक्रिया? तसं पाहिलं तर ती एक तांत्रिक चूक त्या ठिकाणी दिसते. परंतु त्याच्याशी संबंधित चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांनी ती यादी तपासणे गरजेचं होतं. असं असताना देखील आमचा कुठलाही संबंध नसताना आम्ही संबंधित त्या सभासदांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. तसं पाहिलं तर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नियमानुसार 15 दिवसाचा कालावधी हा एखाद्या सभासदाचं नाव चुकलं आहे किंवा एखाद्या सभासदाचं नाव आलेलं नाही हे पाहण्यासाठी जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये त्यांनी ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं. परंतु त्या कालावधीमध्ये किंवा त्यानंतर सुद्धा 4 तारखेपर्यंत यादी अंतिम झाली. अंतिम यादीनंतर 4 तारखेपर्यंत आपण एकत्रित निवडणूक लढवू असं म्हणेपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी विरोधकांनी कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि हा आता विरोधकांनी रचलेला असा डाव आहे आणि ते कुठले तरी सभासदांना अशा पद्धतीने काहीतरी कारण सांगून या निवडणूक जिंकण्याचा तो केविलवाणा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. विजयाची किती शाश्वती आहे? 100% स्मृती पॅनलचे 1919 उमेदवार प्रचंड मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येणार आहेत. प्रत्येक गावात गेल्यानंतर सभासद स्वतःहून या ठिकाणी आमच्या स्मृती पॅनलला आणि जिभाऊंच्या आणि अण्णासाहेबांच्या विचारांच्या आणि रक्ताच्या वारसदारांना स्वतःहून पाठिंबा देऊन निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि हेच पॅनल 100% 19 उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास आम्हाला देत आहेत. आपण सांगितलं की यादी प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसात त्यांना अर्थ घेण्याची संधी होती. मात्र त्यांनी हरकत घेतली नाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना यादीच पाहायला मिळाली नाही. खरं तर हे काम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिलेली होती. ती जाहिरात वर्तमान पेपरमध्ये प्रत्येक सभासदापर्यंत ती पोहोचलीच असेल. त्यानंतर याद्या या संस्थेच्या ऑफिसमध्ये आणि निबंधक कार्यालयात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि त्याच पद्धतीने त्याच्यावर निवडणूक कार्यक्रम पूर्णतः की यादी प्रसिद्धीचा दिनांक, यादीवर हरकतीचा दिनांक, यादी अंतिमचा दिनांक अशा पद्धतीने संपूर्ण तपशील तशी जाहिरात त्या ठिकाणी पेपरला देण्यात आलेली होती. म्हणून असं कोणीही म्हणू शकत नाही की आमच्यापर्यंत ही गोष्ट आली नाही. ओके. खरं तर विरोधकांना जर आपण हातात सत्ता दिली तर याचं जे संस्थेचं ट्रस्टमध्ये रूपांतर करतील अशा प्रकारचं एलिगेशन त्यांच्याकडून. तसं पाहिलं ट्रस्ट करणं या संस्थेचे 4471 सभासद आहेत आणि 4471 सभासद असताना त्या ठिकाणी एखादी संस्था ट्रस्ट करणं किंवा ती करता येऊ शकते का हे अतिशय लहान मुलगा सुद्धा त्याचं उत्तर देऊ शकतं. खरं पाहिलं तर ही संस्था ट्रस्ट करणं जाऊ द्या, पण ही संस्था माझ्याच ताब्यात राहिली पाहिजे यासाठीचा जो हट्ट आहे, म्हणजे आम्हाला 4 तारखेपर्यंत सांगितलं की आपण एकत्र लढू, पण मागणी काय तर चेअरमन मीच असला पाहिजे, चेअरमन मलाच पाहिजे आहे. ही संस्था कोण ट्रस्ट करताय
ही संस्था कोण ताब्यात ठेवू पाहत आहे? कारण गेल्या 5 वर्षाचा अनुभव पाहिला तर या संस्थेचं कामकाज हे उंबरखेड संस्थेच्या ऑफिसमध्ये न चालता चाळीसगाव मध्ये दुकानावर किंवा गुढे येथील आपल्या घरी चालायचं, हे सर्व सभासदांना ज्ञात आहे. म्हणजे ही संस्था कोण ट्रस्ट करू पाहत आहे, ही संस्था कोण ताब्यात ठेवू पाहत आहे, हे सर्व सभासद जाणून आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.